झाली रेडी? मग असं नाही. आज तुला डिफरंट असं लुक करून ठेवलाय तू. हा ना. हा हे तुम्हाला आलंय का ओळखायला? नाही माहिती आहे, ते माझं शर्ट आहे ना. माझं शर्टचा ब्लाऊज बनवलाय ना तू. आणि मैत्रिणींनो, मला ना सांगायला आवडेल, थांबा एक मिनिट, मी व्हिडिओची सुरुवातच नाही केली आज. तर सर्वांना मेन म्हणजे होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज होळीचा सण आहे, त्याच्यामुळेच आज तयारी चालली. तर माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. कशा आहात तुम्ही सर्वजण? सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. सर्वप्रथम तर होळीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. तर आज आहे ना होळीसाठीच मी करणार आहे होळीचा. आमच्या नाशिककडे होळी कशी असते, कशी नाही, किंवा आम्ही कशी साजरी करतो ते दाखवायचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे. आणि राहिला विषय या गोष्टीचा, तर हे ना मैत्रिणींना तुम्ही पण एक म्हणजे नाही का, एखादं तुमच्या नवऱ्याचं तुम्हाला लय शर्ट आवडत असेल ना, किंवा ते घालत नसतील पण तुम्हाला वाटते का त्याचा यूज करायला पाहिजे तुम्ही स्वतः, तर तुम्ही असं ब्लाऊज शिवून घेऊ शकता मस्त असं, आणि नवऱ्यालाच जळवू शकते. त्याच्यासाठी मी हे ब्लाऊज शिवलंय. कसं वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ही रांगोळी काढली का आज? होळी ना म्हणून कलरफुल रांगोळी काढली. मेन म्हणजे ना सगळ्या मिक्स झालेल्या रांगोळ्या आहे ना त्याची केली, म्हणजे त्याचा उपयोग केलाय बघा. मस्त छान. वेस्टेज नाही झालं. मोर काढलाय, मोर वाटतोय का मोर? मोर मोर वाटतोय का? नाही आहे ना मोर. बदक आहे का मोर? हा मोरच आहे. मोरच आहे हो. मोरच काय दिसणार तुम्हाला? तुझा आहे मोर. तर तो बदक दिसतोय का तुम्हाला? नाही मोरच आहे. मोरच आहे तरी म्हणायचं मोर. ओके ओके, छान आहे का? छान आहे. हॅपी होली. हॅपी होली टू. झाली. तर आता ना मी संध्याकाळचे किती 6 वाजले होते तेव्हा हे मी पुरण वगैरे शिजून घेतलं, सगळी तयारी करतच होती. त्याच्यानंतर मला होळीसाठी काही सामान आणायचं होतं आणि थोडंसं भाजीपाला पण घेऊन आले मी. येता जे जे लागतं, नारळ वगैरे होळीमध्ये टाकायला, ती पिवळी मोहरी आणि अजून काय असं ते सगळ्या गोष्टी मी घेऊन आले होते. आणि स्वयंपाकाची पण भरपूर सारी तयारी चालली होती. आता किचन वाट्यावर खूप सारा राड आहे, पण त्याला इग्नोर करू शकता कारण खूप धावपळीमध्ये करत होते मी सगळं. तर आता किती वाजले माहिती का? 7 वाजले. पूजा करायला पण जायचंय आणि हे आवरावर केली. तर सगळं स्वयंपाक झालंच आहे. थोडक्यात फक्त आता पुरणाच्या पोळ्या बनवायच्या आणि हे पुरण थोडंसं पातळ झालं होतं म्हणून असं गरम केलं. तर तुम्ही पण असंच गरम करताय का? कसं करता? कुणी म्हणता का पुरणाला चटका द्यायचा वगैरे असं. आणि मी तुम्हाला ना पुरणाची पोळी एकदम छान टम्म फुगण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे. मी तुम्हाला बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवते एक मिनटं. जेव्हा आपण पीठ मळतो ना, तर तेव्हा काय करायचं, पीठ मळून आहे ना आपल्याला पाण्यामध्ये ते 10 ते 15 मिनटं एकदम छान असं भिजत ठेवायचं. म्हणजे ते पीठ आहे ना पूर्ण असं बुडलं पाहिजे, एवढं पाणी आपल्याला ठेवायचं आहे. पातेल्यामध्ये किंवा कशामध्ये पण तुम्ही ठेवू शकता. पीठ मळून 10-15 मिनटं ठेवलं ना आणि नंतर मग आपल्याला त्याला छान मळून घ्या. तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा. मी करते कारण मला पुरणपोळी खायला खूप आवडते. तर मी पुरणपोळी एकदम छान अशा पद्धतीने शिकली होती. बाकी दुसरा स्वयंपाक एवढं नाही. आणि मला आज बनवायचे, मी पालक आणलाय तर पालकची भाजी बनवणार आहे मी, कांद्याची नाही बनवणार. तर मग मी पूजा पण करायला जाणार आहे. तर मी पूजा कशी करणार आहे, काय कुठे जाणार ते पण नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा. आता सध्या खूप म्हणजे लेट होत चालले, 7 वाजलेत आणि पटपट आवरायचे. तर त्याला भेटते मी तुम्हाला आवडून. नंतर मग नैवेद्य वगैरे करून होळीच्या पूजा करायला गेलो होतो होलिकेची. तर खाली छोटीशीच होळी पेटवली होती. आम्ही दरवेळेस दुसरीकडे जात असतो, पण मग खाली केली होती सगळी तयारी त्यांनी, बिल्डिंगच्या लोकांनी. तर मग तिथंच गेले मी. 2 नैवेद्य वगैरे नेले होते आणि होळीमध्ये जे टाकायचं सामान राहतं ना, ते विलायची, लवंग आणि पिवळी मोहरी आणि एक नारळ तर ते आपल्याला नंतर काढूनच घ्यायचं राहतं. तर मस्त असं होलिकेची पूजा वगैरे केली आणि पूजा करून आहे ना आम्ही इथं बसलो होतो थोड्या वेळ गप्पा मारत, कारण ते नारळ घरी घेऊन जायचं राहतं ना, तो प्रसाद म्हणून. ते खूप छान लागतं प्रसाद. असं कोण ते नारळ काढून प्रसाद त्याचा खातो ते नक्की व्हिडिओमध्ये सांगा.